की खास खबर, कोविड-19 के नियमों का पालन करें। शहर में बढ़ते कोरोना मरीजों के साथ ही मरने वालों की संख्या तेजी से बढ़ती जा रही है, जिसे देखते हुए आयुक्त तुकाराम मुंडे ने कहा कि शहर के लोगों द्वारा अनलॉक बिगिन का फायदा उठाकर कोविड-19 के नियमों की धज्जियां उड़ाई जा रही है। नियमों का पालन न होने की वजह से शहर में दिनों दिन संक्रमितों की संख्या बढ़ती जा रही है। अगर इसी तरह जनता द्वारा नियमों की धज्जियां लगातार उड़ाई जाएंगी तो जल्द ही शहर में स्थिति नियंत्रण के बाहर होने के संकेत भी उन्होंने दिए हैं। इसीलिए मनपा आयुक्त तुकाराम मुंडे की ओर से जनता से अपील कर कहा कि सतर्क रहे, मास्क सैनिटाइजर का इस्तेमाल करें, साथ ही सोशल डिस्टेंसिंग का भी पालन करने की सलाह उन्होंने इस दौरान दी है। नागपूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कोविड-19 रुग्णांची संख्या वाढत आहे। कालचा आकडा जवळ 467 नवीन पॉझिटिव्ह केसेस आहेत। परवादिवशीचा आकडा जवळजवळ 250 रुग्णांचा आहे। या खूप मोठ्या प्रमाणात केसेस वाढल्यामुळे त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणात डेथ पण वाढलेले आहे। आजच्या डेटला आपल्या रात्रीपर्यंत 151 डेथ होत्या आणि दररोज गेल्या 8 दिवसामध्ये 10 ते 17-18 एवढ्या डेथ आहेत। मुळामध्ये हे रुग्णसंख्या वाढण्याचं जे कारण आहे आणि डेथ वाढण्याचं कारण आहे ते मुळामध्ये नागरिकांनी मिक्स होत आहेत। कोविड-19चे नॉर्म्स म्हणजे मास्क न वापरता घराबाहेर पडणं, बाजाराच्या ठिकाणी गर्दी करणं, सोशल डिस्टन्सिंग न पाळणं आणि हे सर्व होऊ नये। आपण जर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षणं दिसली तर वेळेवर डॉक्टरला न सांगता अंगावरती काढणं आणि मग क्रिटिकल झाल्यानंतर हॉस्पिटलला रिपोर्ट करणं आणि त्यावेळेस मग केस इंडिव्हिज्युअल तो आजार हाताच्या बाहेर जातो आणि मग ते डेथ आपल्याला कंट्रोल करता येत नाही। हे जे डेथ झालेले आहेत त्याच्यातले मोस्ट ऑफ द केसेस या लेट रिपोर्टिंग आल्यामुळं आणि अंगावरती लक्षणं काढण्यामुळे आलेलं आहे। त्यामुळे याच्यावरती पर्याय हा एकच आहे, नागरिकांनी कोविड-19च्या गाईडलाईन तंतोतंत पाळणे, ते स्वतःच्या जीवासाठी पाळायचे आहे। म्हणून पाठीमागे मी जसं बोललो होतं की प्रत्येक नागरिकानं समोरचा प्रत्येक व्यक्ती हा कोविड-19 पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरूनच आपली स्वतःची वागणूक आणि बिहेवियर पाहिजे, जेणेकरून आपण स्वतःला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे। स्वतःच्या जीवासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी करायचं आहे, दुसऱ्या कुणासाठी उपकार करायचे नाही त्याच्यामधून। म्हणून आपलं जर बिहेवियर, आपलं वागणं हे कोविड-19च्या गाईडलाईननुसार जर असेल तर निश्चितच आपण स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो। प्रत्येकाने स्वतःला जर प्रोटेक्ट केलं तर केसेस वाढणार नाही, पर्यायाने डेथ पण होणार नाही। आणि म्हणून माझी विनंती आहे की हे सगळं करण्यासाठी नागरिकांचं पार्टिसिपेशन आवश्यक आहे। आम्ही अनेक वेळेस शासनाने आवाहन केलेलं आहे की मुख्यमंत्री महोदय असतील, पंतप्रधान महोदय असतील, या सर्वांनी आवाहन केलेलं आहे की 2 गज की दूरी और मास्क है जरूरी। हे आपण जर पाळलं नाही, विनाकारण घराच्या बाहेर एक व्यक्ती जाऊ शकत असला तर अनेक व्यक्तींनी जाणं, मार्केटमध्ये विनाकारण स्पेसेस डिस्टन्स न ठेवता चालणं, हात वारंवार न धुणं, घरामध्येही सुद्धा ह्या गोष्टी न पाळणं, व्हेकलवरती विनाकारण घराच्या बाहेर पडणं, यामुळे ह्या केसेस वाढत आहेत। दररोज आता एवढा जर केसेस वाढत आहेत, आजपर्यंत आपला क्युम्युलेटिव्ह आकडा 4800च्या पुढे गेलेला आहे आणि डेथ 151च्या पुढे गेलेला आहे। याच रेटने आपण जर राहिलो तर डबलिंग रेट आपला आता जवळजवळ 13 दिवसावरती आला आहे, जो की आपला 50 दिवसावरती गेला होता। म्हणजे पुढच्या 13 दिवसामध्ये ह्या 5000च्या केसेस 10,000 होतील। म्हणजे त्या रेटने जर बघितलं तर जवळजवळ 15,000 केसेस या ऑगस्ट एंडला आपल्याकडे राहतील, अशी परिस्थिती आहे। मग असं जर झालं तर दोष कोणाला देणार? तर दोष हा आपल्यापासूनच सुरू होतो, आपल्यावरतीच थांबतो। शासनाने प्रशासनाने जी व्यवस्था करायची ती केलेली आहे। एक पाऊल पुढचं टाकून आपण टेस्टिंग सेंटर शहरामध्ये 21 भागामध्ये, आपल्या 15 PSC आणि 6 इतर लोक आहे, 21 भागामध्ये कोविड टेस्टिंग सेंटर चालू केले। त्या ठिकाणी येऊन करावं, कोणी टेस्ट कराव्या, जे कॉमॉर्बिड पीपल आहेत, जे हाय रिस्क आहेत, जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्या कॉन्टॅक्टमधले असतील, जे सारे आहेत किंवा ज्यांना ILIचे सिम्पटम आहेत म्हणजे ताप, खोकला, ब्रेथलेसनेस, यांनी जर तपासणी केली, वेळेवर तपासणी केली, पॉझिटिव्ह आले तर होम आयसोलेशन किंवा जर लक्षणं असतील तर हॉस्पिटलायझेशन किंवा CCC अशा प्रकारचे जर केले तर निश्चित याच्यावरती आपण मात करू शकतो। महापालिकेच्या वतीनं, शासनाच्या वतीनं आपण जे असिम्प्टमॅटिक
किंवा माइल्ड सिम्टमॅटिक आहे, शासनाच्या गाईडनुसार होम आयसोलेशन चालू केलेलं आहे, ते होम आयसोलेशन राहतील. ज्यांना माइल्ड सिम्टमॅटिक परंतु कोमॉर्बिड आहे त्यांना आपण CCC किंवा DCH या ठिकाणी ठेवू शकतो. CCCमध्ये सुद्धा आपण 2 कॅटेगरी केल्या आहेत. गव्हर्नमेंटची CCC आहेत आणि पेड CCC पण आपण तयार केले, ज्या हॉटेलमध्ये अवेलेबल आहेत. आणि मग गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल अशी आपल्याकडे कॅपॅसिटी आहे. म्हणून विनंती आहे, कॅपॅसिटी पूर्ण आहे, त्याचा उपयोग करा, दुरुपयोग नको. आणि स्वतःचा जीव वाचवा, कुटुंबाचा जीव वाचवा. निश्चितच प्रत्येकाने असे प्रयत्न केले तर याच्यावरती आपण कंट्रोल आणू शकतो. हे कंट्रोल आणण्यासाठी, कोविडवरती कंट्रोल आणण्यासाठी प्रथमतः स्वतःवरती कंट्रोल आणून ते बिहेवियर कंट्रोल ठेवावं लागेल, ही त्याच्यातली खरी गरज आहे. बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची काय परिस्थिती आहे सर? आपल्याकडं सफिशियंट नंबरमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन हे अवेलेबल आहेत. आपल्याकडं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि IGMCला मिळूनच 1200 बेडची कॅपॅसिटी आहे. त्याच्यामध्ये सर्व ICU प्लस व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनेटेड सगळे बेड्स आहेत. तसेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेने 5 हॉस्पिटल आपण ते गेल्या काही काळामध्ये तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑक्सिजनेटेड बेड आपल्या 450 अवेलेबल आहेत. आपल्याकडे CCC आहेत, पेड CCC आहेत. ह्या सर्व गोष्टी अवेलेबल आहेत. ज्या वेळी ज्या इन्स्टिट्यूटची गरज पडेल त्या तयारीत आहेत, परंतु त्याची गरज पडू नये अशी अपेक्षा आहे. कारण याच्यामधले 80-85% व्यक्ती ह्या असिम्टमॅटिक आहेत आणि असिम्टमॅटिक व्यक्तींनी स्वतःच्या घरी आयसोलेशन करायचं आहे. घरामध्ये आयसोलेशन करून ती माहिती महानगरपालिकेला किंवा त्यांच्या डॉक्टरला द्यायची आहे आणि ऑटोमॅटिकली लक्षण कमी झाल्यानंतर 10 दिवसानंतर आपल्याला पुढचे 10 दिवस होम क्वारंटाईन करायचं आहे. उर्वरित 10 ते 15% जे व्यक्ती आहेत, जे सिम्टमॅटिक, माइल्ड सिम्टमॅटिक असतील, मॉडरेट असतील किंवा सिव्हिअर असतील, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची ट्रीटमेंट करण्याची व्यवस्था आहे. गरज फक्त आहे नागरिकांनी वेळेवर हे लक्षणं सांगण्याची, टेस्ट करून घेण्याची आणि ट्रीटमेंट घेण्याची. शासनाकडून आवश्यक ती सुविधा केलेली आहे, त्याचा सदुपयोग करा. स्वतःचा जीव वाचवा, इतरांचाही वाचवा. कोरोनाची साखळी जर तोडायची असेल तर 14 दिवसाचं तुम्ही नागरिकांना ते आवाहन करता की स्वतःहूनच क्वारंटाईन केलं पाहिजे, काय नेमकं आहे? मी अनेक वेळेस सांगितलं की आपण नेहमी म्हणता की आपल्याला लॉकडाऊन करायचं आहे का? लॉकडाऊन ही स्वतःसाठी करायचं आहे. प्रत्येक वेळेस शासनाने निर्देश दिले की आपण लॉकडाऊन म्हणतो, मग त्याच्यानंतर वेगळे प्रश्न निर्माण होतात. त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, कसा घ्यायचा, कधी घ्यायचा, त्याची ऑथॉरिटी म्युनिसिपल कमिशनर म्हणून सिटीसाठी माझ्याकडे दिलेले आहे. ते मी करेलच. परंतु माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण खरोखरच गरज असेल तर घराच्या बाहेर पडावं. स्वतःपुरतं लॉकडाऊन जर केलं, स्वतः जर प्रत्येक व्यक्तीने इथल्या 25 ते 30 लाख ज्या व्यक्ती नागरिक आहेत नागपूर शहरामधले, त्यांनी जर हे स्वतःवरती लॉकडाऊन कोविड-19च्या नॉर्म्सच्या बाबतीत जर पाळले तर वेगळ्या लॉकडाऊनची गरज पडणार नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून नागरिकांनी स्वतःची लाईफस्टाईल बदलण्याची गरज आहे. ती कोविड-19 कंप्लायंट असणं आवश्यक आहे. ते जर केलं तर निश्चितच आपण आपल्या ज्या केसेस आहेत ते कमी करू शकतो. अन्यथा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती केसेस आणि डेथ याच्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।